नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारतातील उद्योग आणि व्यापार याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. ज्यांनी सबस्क्राइब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. पहिला उद्योग आहे वस्त्रोद्योग. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा सुमारे 14% वाटा आहे. यामध्ये यंत्रमाग उद्योग आणि हातमाग उद्योगांचा समावेश होतो. हा श्रमप्रधान उद्योग आहे. टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 अंतर्गत वस्त्रोद्योग गुणवत्ता नियंत्रित केली जाते. देशांतर्गत बाजारपेठ व निर्यात दोन्हीसाठी वस्तूंची गुणवत्ता सुनिश्चित केली जाते. दुसरा उद्योग रेशीम उद्योग. वस्त्रोद्योगाचा महत्वाचा भाग आहे. रेशीम किड्यांच्या जाती व तुतीच्या झाडांवर संशोधन बंगळुरूतील सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केले जाते. प्रमुख राज्य कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि राजस्थान. हा उद्योग आता आदिवासी बहुल भागात देखील वाढवला जात आहे. पुढील उद्योग ज्यूट उद्योग. ज्यूट उत्पादनात भारत पुढारी देश आहे. ज्यूट पासून कापड, गोणी, दोरखंड इत्यादींचे उत्पादन होते. भारतातून मोठ्या प्रमाणावर ज्यूट वस्तूंची निर्यात होते. चौथा उद्योग हस्तकला उद्योग. हा श्रमप्रधान उद्योग आहे. कमी गुंतवणूक, जास्त रोजगार, जास्त नफा अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत. निर्यातीमुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. ग्रामीण व शहरी कारागिरांना बाजारपेठा उपलब्ध करण्यासाठी दिल्ली हाट सारखे मार्केट प्लेस सुरू केले गेले. मुंबईसह अनेक शहरात हस्तकला बाजार उपलब्ध आहेत. पाचवा उद्योग वाहन उद्योग. वाहन उत्पादनात भारत महत्वाचा देश आहे. भारतातून 40 देशांना वाहने निर्यात केली जातात. भारतातील वाहन उद्योगाला सनराइज सेक्टर असेही म्हणतात. भारताचा ट्रॅक्टर उद्योग जगातील सर्वात मोठा उद्योग आहे. भारतातून ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना निर्यात होतात. सहावा उद्योग सिमेंट उद्योग. गृह बांधणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासात सिमेंट उद्योग महत्वाचा आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आधुनिक व प्रगत उद्योग आहे. भारत हा जगातील महत्वाचा सिमेंट उत्पादक देश आहे. सातवा उद्योग चामडे उद्योग. भारतातील मोठा व जुना उद्योग. हा निर्यात प्रधान उद्योग आहे. चामड्यापासून विविध वस्तू जसे की बूट, पट्टे, बॅग, पर्स बनवल्या जातात. आठवा उद्योग मीठ उद्योग. भारत हा जगातील महत्वाचा मीठ उत्पादक देश आहे. समुद्रकाठच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर मीठ उत्पादन केले जाते, जसे की गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू या ठिकाणी. भारतात मिठाचा वापर खाद्य मीठ म्हणून, औद्योगिक मीठ म्हणून आणि रासायनिक उद्योगांसाठी केला जातो. नववा उद्योग सायकल उद्योग. सायकल उत्पादनात भारत जगातील अग्रस्थानी आहे. पंजाब व तामिळनाडू ही प्रमुख सायकल उत्पादक राज्य आहे. लुधियाना हे भारतातील प्रमुख उत्पादन केंद्र आहे. भारतातून नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील इत्यादी देशांना सायकलींची निर्यात केली जाते. दहावा उद्योग खादी व ग्राम उद्योग. ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील पारंपरिक उद्योग, हस्तउद्योग व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवरील साधन संपत्ती व मनुष्यबळाचा वापर करून ग्रामीण भाग स्वावलंबी करण्याचे या उद्योगाचे उद्दिष्ट आहे. लघु उद्योगांचा विकास आणि ग्रामीण रोजगार निर्मिती हा प्रमुख हेतू आहे. 11वा उद्योग शेती आधारित उद्योग किंवा कृषी उद्योग. भारतातील शेतीची वैशिष्ट्ये पाहू. भारतात पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही पद्धतीने शेती केली जाते. अनेक कामे आजही बैलांच्या मदतीने तर काही कामे यंत्रांच्या मदतीने केली जातात. भारताचा ग्रामीण भाग प्रामुख्याने शेती व पशुपालनावर अवलंबून आहे. भारतातील 70% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेती कामात महिला व पुरुष दोघांचाही मोठा सहभाग आहे. पिके व उत्पादन. भारतात अनेक प्रकारची पिके घेतली जातात. खाद्य पिके ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी. व्यापारी पिके तेलबिया, कापूस आणि ऊस. कापूस आणि ऊसावर प्रक्रिया करून कापड उद्योग व साखर उद्योग चालतात. कृषी प्रक्रिया उद्योग. शेती उत्पादनावर आधारित अनेक प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत.
उदाहरणार्थ साखर कारखाने, धान्य मिल्स, कापड गिरण्या, तेल गिरण्या. कृषकांना मिळणाऱ्या सुविधा व योजना. ग्रामीण भागात शेतीसाठी बँका व सहकारी संस्था कर्ज पुरवतात. शेती सुधारण्यासाठी शासनामार्फत विविध योजना आहेत, जसे की प्रशिक्षण कार्यक्रम, शेती सहली, शेतकरी मेळावे, माती परीक्षण, फळबाग व पशुपालन प्रशिक्षण. शेतीसाठी बी बियाणे, खते, अवजारे यांचा नियमित पुरवठा उपलब्ध असतो. तसेच कृषी विद्यापीठेही उपलब्ध आहेत. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.